चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम प्यार करें। चाहे कोई मुझे जंगली कहे, याहू याहू। वा वा वा. नमस्कार. काय दिसतोय की नाही काश्मीर की कली मधला आनंदी शम्मी कपूर? अरे कसं आहे माहितीये का, काश्मीर सारख्या रोमॅन्टिक प्लेसवर आलं ना की खरं तर माणसाच्या आयुष्याचं सार्थक होतं. पण माझं माकड झालं. साधं सुद्धा माकड नाही, बायको आणि सासू यांच्या मधलं माकड झालेलं आहे. आणि याला कारणीभूत फक्त माझी खास्ट सासू, दुसरं काही महिन्यापूर्वी माझे सासरे वारले. अरे वा. आता त्यांच्या घरी कोणी पुरुष माणूस नाही म्हणून मी केला विधी. आता मला काय माहित विधी केल्यावर केसही द्यावे लागतील म्हणून. जाता जाता माझे 4 सोन्यासारखे केसही घेऊन गेले हो. आणि ती सासूची केस माझ्या गळ्यात मारून गेले. बरं आता ती केस सांभाळायला मी हे केस माझ्या डोक्यावर लावून आहे का, तर तिला माझं टक्कल पाहिलं की तिचा नवरा आठवतो. कशात काय आठवेल ना सांगता येत नाही. मग काय, गुलाबाचं फुल दिसलं आली आठवण, अक्रोड दिसला आली आठवण, स्ट्रॉबेरी दिसली ना तरी तिला आठवण येते. काय तर म्हणे माझ्या नवऱ्याचं नाक आहे ना असं स्ट्रॉबेरी सारखं डॉटेड होतं. काय आठवण आहे. बरं सांगू तरी कोणाला, तिचं दुःख कमी व्हावं म्हणून इथे घेऊन आलोय खरं, पण काही दुःख झालेलं नाहीये तिला. स्वतःचे लाड पुरवून घेते एवढंच. पण लाड पुरवायला किती पैसे, 4 दिवसात 90,000 खर्च केलेत. 90,000. आला आला माझा काश्मीरचा गुलाब आला. आई आली का? त्यापेक्षा आई गेली का हा प्रश्न आवडला असता मला. काय वाटेल ते काय बोलताय, सांगा ना आई कुठं आहे? चढ़ती जवानी मेरी जान मस्तानी, तूने कदर ना जाने रामा, हाय रामा, हाय रामा, हाय रामा. आला गेम ऑफ थ्रोन्स मधला व्हाईट वॉकर आला. सासूबाई काय गेटअप केलंय. म्हणजे काश्मीर मध्ये आले, गेटअप नको करायला मला. आई कशी आहेस तू? कडक. पार्लर मध्ये गेले होते माहितीये का? काय काय गोष्टी होत्या. काय काय? नॅचरल, त्याच्यानंतर डिलक्स आणि त्याच्यानंतर आयटम. काय आयटम म्हटल्यानंतर ना मला तुझ्या बाबांची आठवण झाली ग. का ग? मला म्हणायचंय कधी कधी आयटम दिसतेस. खरंच तू ना खूप छान दिसतेस ग. थँक्यू. तुझे आणि मामाचे आयब्रोज एकदम सेम आहेत. आईचा ब्रो हिच्या आईचा ब्रो मामा मामा. आई तू खरंच खूप आनंदात आहेस ना ग. हो ग, तुम्ही दोघात मग मला कसली चिंता आहे. जावई बापू तुमच्यासाठी एक गंमत आणले. माझ्यासाठी काय आहे? बिल आहे पार्लरचं. पार्लरचं बिल 36,000. 36,000 रुपये फक्त. पण बघती काय फ्रेश वाटतंय माहितीये मला. मस्त हो ना. 36,000 फ्रेश व्हायला. त्यापेक्षा मला सांगितलं असतं ना तर हॉटेलच्या टबात बुचकळून काढलं असतं तुम्हाला. काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही. कसं बोलतोय बघ. नाही ग, माझं चुकलंय, माझं चुकलंय. नाही ग आई, नाही ग, नाही चुकलंय बघते माझं. त्या आपट्यांच्या रमेशशी तुझं लग्न लावून द्यायला हवं होतं. तर बावड्यात तयार पण झाला होता. म्हणजे अगं हो म्हणाला, पण मला हा आवडला ना. हा आवडला मला. सरकारी नोकर, नर्मदेतला गोटा. कपाळावर गोटा आलाय तो तुमच्या नवऱ्यामुळे. वाटेल ते बोलू नका तुम्ही, कळलं ना. माझं जर का टाळकं सटकलं ना तर तुमचं टाळकं मी काश्मीर मधल्या बर्फामध्ये बुडून टाकेन, सांगून ठेवते. गप्प बसायचं, कळलं ना, गप्प बसायचं. आई आई तू अजिबात काळजी करू नकोस. तू तू इकडे आनंदात आहेस ना ग. हो ग, तू एकदम सुखात आहेस ना. हो ग बाळा. आई हो ग, आता नाही ना तुला बाबांची आठवण येत.
जित्या. शांत बसली होती ना म्हातारी, आता कशाला आठवण काढून दिली? जित्या जित्या ग माझा जित्या. का का सोडून गेलास मला जित्या. एवढी पार्लर मध्ये जाऊन आले, सगळा साज शृंगार केलाय. काय कोण आस्वाद घेणार, कोण आस्वाद घेणार या सौंदर्याचा? कोणी आहे का उपभोग केला? जित्या. काय म्हणाली? सौंदर्य? कसला सौंदर्य? काड्या गळालेली केरसुणी, थायरॉइड झालेली फरीदा जलाल. बोलताय तुम्ही? मला माझ्या आईला काही बोलायला चालणार नाही सांगून ठेवते. गप्प बसा एकदम तुम्ही. आई मी आहे ना तुझ्यासाठी. आई तू सांग मी काय करू तुझ्यासाठी? मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. हो ना आई, मी तुला आज वचन देते. काय का? मी तुला कधीही अंतर देणार नाही. सगळं गुढी बाळ आहे माझं. मी तुला नेहमी सुखात ठेवेन. आई पण या बदल्यात तू पण मला एक वचन द्यायचं आज. कुठलं कुठलं? तू इथून पुढे बाबांची आठवण कधी काढणार नाही साई. डोक्यावर पडली का तू? कशाला आठवण करून देते? काय तू कोकणात कुठे गेलीस एकदम? भक्ती, तुझे बाबा काल स्वप्नात आले होते ग माझ्या. काय? लग्न झाल्यापासून मरेपर्यंत कधी छळलं नाही मला, पण काल रात्री जो काय धिंगाणा घातला. जित्याची खूण मेल्याशिवाय जात नाही ना ते. मलाच गप्प. आई आई तू सांग, तुला काय हवंय? आई आमचं हे सगळं करतील. बोल. मला ना तुझ्या बाबांचा एक फोटो हवाय ग. असं उराशी बाळगून इथेच पडून राहील मी बापडी. तो नाही माझ्याकडे. माझ्याकडे आहे. हे घे आई, हे घे. बघ कसा जितू दिसतोय माझा. बघ जितू किती छान पोट आहे ग. कसा आहे ग? ए बघती. अगं काय ग? तुझ्या बाबांचा कोट आहे ना, तो फार आवडायचा ग मला. तो हृदयाशी कवटाळून बसावं वाटतंय ग मला. अगो भाई काय ग? जावई बापू. अगं जावई बापू बघ, त्यांचा कोट पण तुझ्या बाबांसारखाच आहे. जावई बापू. काश्मीर मध्ये थंडी गाडी पडली. माझ्या आईसाठी प्लीज. असते ना मला. आता समाधानी आहेस ना तू? आता काय हवं अजून तुला? अगं भाई काय ग? जावई बापूंनी जसा शर्ट घातला ना, अगदी तसा शर्ट मी माझ्या जितूला घेतला होता ग मस्जिद बंदरच्या स्टेशनवरनं. जावई बापू नको मला माझ्यावर काहीतरी दया कर ग. इथं थंडी केवढी पडली. दुःखात आहे माझी. द्या ना तुम्ही. काय बरं वाटतंय ग, काय बरं वाटतंय. मला माहितीये जावई बापू, आमच्या ह्यांची नाही. चड्डी पण करून घ्या. अहो आमच्या ह्यांची ना एक आवडती कॅसेट होती हो जितेंद्रची. हो का? खूप गाणी होती. एक गाणे सारखं बघायचे माहितीये का? कुठलं? ते मला नाच बघायचंय ग. ते टाकी ओ टाकी, तो मला बघायचा आहे. जावई बापू प्लीज माझ्यासाठी करा ना टाकी. मी जितेंद्र करणार नाही. बरं ठीक आहे, मग तुम्ही जयाप्रदा करा, मी जितेंद्र करते. चला ना करूया ना डान्स. अगं या दोन हाताच्या उभीत मी कसा बसा उभा आहे? नाही थंडी पळून जाईल तुमची. चला 1 2 3 स्टार्ट. हे ताकी हे ताकी हे ताकी 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 रे, कब से तू आँख में जागी. आपस में तक धिन हो गया, अब क्या रह गया बाकी. हे ताकी हे ताकी हे ताकी 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 रे, कब से तू आँख में जागी.
अजून काय करू सांग तुझ्यासाठी. सांग तू फक्त आमचं हे सगळं करतील. मला ना मला शिकाऱ्यात बसायचंय. दाल फ्रीज आहे बघती. आपण दोघे शिकाऱ्यात जाऊन बसू ह्याला घेऊन. आणि ना तिथे मला एक गाणं म्हणायचंय. कुठलं गा? ये चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा. आणि ना आपण असं बसून पाणी उडवायचं. चालेल, चालेल. आणि त्यानंतर आपण दोघींनी मिळून याला पाण्यात ढकलून द्यायचं. हा मला का पाण्यात ढकलणार? असं कसं? शम्मी कपूरने पाण्यात उडी मारली होती तेव्हा. अरे तो शम्मी कपूर आहे, त्याला पाण्यात पडायचे करोडो रुपये मिळतात. मला नाही मिळणार 1 रुपया. माझेच पैसे पाण्यात घालतात, मला पाण्यात ढकलतात. तुम्ही दोघी जा पाण्यात. मला नाही राहायचं तुमच्याबरोबर. मी चाललो.